राम मंदिरात चोरी होते आणि चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी केला जातोय असा घणाघाती आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज केलेला आहे। ऑपरेशन राम मंदिर भाजप करते का असा सवालही त्यांनी केला। अब हिंदू माफ नहीं करेगा हा आमचा नारा असेल अशी ही घोषणा त्यांनी केली। मंदिर लुटणाऱ्यांना हिंदू माफ करणार नाहीत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या विरोधात मोर्चा उघडणार असल्याचं स्पष्ट केलं। रविवारी दादरमध्ये हनुमान मंदिराजवळ रामरक्षा आंदोलनही उद्धव ठाकरे करणार आहेत। राम मंदिरातील दान चोरीवर जाब विचारण्यासाठी रामरक्षा आंदोलन होणार आहे। देशभरातील हिंदूंनी रामरक्षा आंदोलनासाठी यावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे। अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते, जेव्हा मी सांगितलं ना 90चा काळ होता की अब हिंदू मार नहीं खाएगा, तसं आज मी म्हणतोय की अब हिंदू माफ नहीं करेगा। जे जे मंदिर लुटतायत मग ते भाजपचे कोणी असतील किंवा आणखीन कोणी असतील, पण लेकिन अब हिंदू माफ नहीं करेगा उनको। जे जे मंदिर लुटतायत त्यांना हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। येत्या रविवारी 5 तारखेला संध्याकाळी 4च्या सुमारास दादर इथे पुणे एकेकाळी जो एक कबूतरखाना होता तिथे एक मारुतीचं मंदिर आहे। त्या मंदिराच्या समोर तमाम हिंदूंना ज्यांना असं वाटतंय की भाजपच्या कालखंडामध्ये हिंदुत्व धोक्यात आले म्हणून ज्यांनी मोर्चे काढले होते त्यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय। पक्ष वगैरे न बघता जे जे राम भक्त असतील, जे जे हिंदू आहेत, ज्यांना रामाच्या मंदिरात होत असलेली चोरी ही सहन होत नाहीये पण जाब विचारायचं वाटतोय, ते सगळेजण तिकडे 4च्या सुमारास जमतील। मी स्वतः तिकडे जाणार आहे। काँग्रेसला बरोबर घ्या बरं, तुम्ही शरद पवारच्या राष्ट्रवादीला आव्हान करा बरं, येतील ते तुमच्या बरोबर। ज्या पक्षांबरोबर तुम्ही युती केलेली आहे त्या पक्षाला हे मान्य आहे का? तुमचं हिंदुत्व मान्य आहे का त्यांना? एकदा त्यांना विचारा ना। सगळीकडून हे जे यांचा वापर करून ह्यांना जे सोडले गेले ना, त्याचा पश्चाताप करण्यासाठी हे हनुमान चालीसा वाचतायत। ही चूक आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो, करू नका। त्या टायमाला ऐकलं नाही। आता त्या दादरला हे जाऊन फक्त त्या पश्चातापासाठी ज्या महाविकास आघाडीबरोबर यांनी युती केली त्याचा पश्चाताप म्हणून यांनी हनुमान चालीसा वाचावा आणि त्या हनुमान रायाला सांगावं माझ्याकडून चुकलं म्हणून एकदा जाहीर माफी तर मागा। आता तुम्हाला स्वतःला हिंदू म्हणून घेण्यामध्ये आता तुम्हाला ती कॅपॅसिटी तुमची राहिलेली नाहीये आणि तुम्ही ते म्हणूही शकत नाही। राम मंदिराच्या नावाखाली ही लूट सहन केली जाणार नाही असं देखील अहो, ते लूट कोणी करत असेल ना त्यांना आम्ही पण माफ करणार नाही। हे कोण माफ करणारे ना करणारे आले? भारतातला प्रत्येक नागरिक, या देशातला प्रत्येक नागरिक ज्यांनी धर्माच्या नावावर काही जर लूट केली असेल तर त्याला कोणीही माफ करणार नाही। ही सगळ्यांची भूमिका आहे, कोणा एका पक्षाची भूमिका नाहीये, सर्वांची भूमिका आहे। आणि सर्वसामान्य माणसाची श्रद्धा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लूट होऊ नये या भूमिकेशी आम्ही सुद्धा सहमत आहोत। राम मंदिरांचं आंदोलन खरं तर आम्ही सुरू केलं, त्यावेळेस भाजपचे 2 खासदार होते, रथयात्रा काढल्या, आम्ही लढलो, गुन्हे दाखल झाले, हे सगळं आम्ही केलं आणि आता याही विरोधात आम्हीच रस्त्यावर जातोय जेव्हा राम मंदिर लुटल्या जाते। हे बघा, एक लक्षात घ्या, राम मंदिराचं जेव्हा रथयात्रा अडवाणींनी काढली त्यावेळेला त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला, परंतु जेव्हा तो घुमट पाडले गेलं त्या टायमाला देशामधला एकमेव नेता, एकमेव शेर, एकमेव वाघ ते होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। आणि त्यांनी आता त्यावेळेला वक्तव्य केलं होतं, कुणाचीच हिंमत नव्हती त्यावेळेला त्यांनी केलेलं वक्तव्य होतं, जर ते बाबराची ढाचा जर माझ्या शिवसैनिकांनी पाडला असेल तर त्याचा मला अभिमान आहे, आज सांगणारे शिवसेना प्रमुख होते। म्हणून शिवसेना प्रमुखांनी घेतलेली भूमिका ही जगाने मान्य केली होती, देशामध्ये त्याचा बद्दल आनंद व्यक्त केला। तर श्रेयस सावंत आपल्याला याविषयी अधिक आपल्याशी बोलण्याकरता सोबत आहेत, दोन्ही शिवसेनेमधल्या वाद प्रतिवादाबद्दल। दरम्यान श्रेयस, मोठं आंदोलन सुरू करायचा विचार तरी दिसतोय उद्धव ठाकरेंचा, अब हिंदू माफ नहीं करेगा, त्याची थेट तुलना त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या विधानाशी केलेली आहे। काय चाललेलं आहे? शिवसेनेचा हा नवा अवतार, उद्धव ठाकरेंची ही नवी भूमिका काय सांगते?
खरं तर प्रसन्न सर हा नवा अवतारच असा म्हणावा लागेल, नवी भूमिकाच म्हणावा लागेल आणि नवीन विषयाची नांदीच म्हणावी लागेल. कारण आपण एकंदर पाहिलं तर या सगळ्या गोष्टींमध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या वक्तव्याचा दाखला देत एक नवीन वक्तव्य करणं जे खऱ्या अर्थानं साऊंड्स की हिंदू माफ नाही करेगा इथून जी सुरुवात झाली आहे आणि ते थेट आंदोलनापर्यंत पोहोचले. 5 तारखेला रामरक्षा आंदोलन त्याच हनुमान मंदिरात करणार आहे. या सगळ्याला एक पॉलिटिकल इंटरफिअरन्स आहे, एक रिलिजियस इंटरफिअरन्स आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. कबूतरखाना जो विषय खऱ्या अर्थानं शिवसेनेने सोडलाय तरी का, इकडे खऱ्या अर्थानं हिंदू भडकला होता का, हिंदू भडकल्यानंतर कुठल्या गोष्टी निर्माण झाल्या का, पण त्या सगळ्यानंतर त्याच हनुमान मंदिरात जाऊन पहिली नांदी करणं 5 तारखेला ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. अयोध्याच्या मंदिरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणं, मुख्यमंत्री असताना जाणं, मुख्यमंत्री नसताना सुद्धा जाणं, पण त्याच्यानंतर आताच्या घटकेला या ऑपरेशन राम मंदिर विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता कुठे ना कुठे एक वेगळं आंदोलन उभं करत आहे. आणि आंदोलन फक्त महाराष्ट्रापुरतं किंवा ती महाराष्ट्राची पातळी सोडून देशापर्यंत ती पोचते का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आता प्रश्न उद्भवतोय. एकंदर पाहिलं गेलं तर आता ही नांदीच आहे जी 5 तारखेला आपल्याला दिसणार आहे. रामरक्षा पठण तिकडे होईल जिकडे उद्धव ठाकरे पक्षप्रमुख होणार आहे. या सगळ्या बाबतीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांना विनंती केली आहे आणि खऱ्या अर्थानं तिकडे येण्याचं एक आमंत्रण सुद्धा दिलं. मग ते मनसेअध्यक्ष राज ठाकरे असो, प्रश्न सुद्धा विचारला गेला की मुख्यमंत्र्यांनी पण तिकडे यावं का, त्याबद्दल पण वक्तव्य करताना ते बोलते ज्यांना खऱ्या अर्थानं राग या गोष्टीचा आलाय ते तिकडे आले पाहिजे. त्यामुळे कुठे ना कुठे मोठ्या आंदोलनाची सुरुवात ही 5 तारखेला या सगळ्या रामरक्षा आंदोलनातून होणार आहे का, हेच आता लक्ष द्यावं लागेल. प्रसन्न सर, धन्यवाद श्रेयस तुम्ही दिलेल्या या इनपुटसाठी.